मलासुद्धा फार वाईट वाटतं की मी काय बोलू नये, पण मला आता बोलायची वेळ आली कि शैतान एक रात में इंसान बन गए और साले जितने नमक हराम थे कप्तान बन गए। कप्तान बन के राष्ट्रवादी की यहाँ पे आके आस लगा के बैठे, लेकिन मेरा वादा है कि देखना आने वाले 4 दिन में इस विधानसभा क्षेत्र का कैसा हाल होता है, ये हमारे सामने तमाम जनता देखेंगी। एवढं निकटवर्ती असून सुद्धा तुमच्यासोबत असं होईल अशी कधी अपेक्षा केली होती साहेब तुम्ही? कधीच नाही। वरिष्ठ नेत्यांना असं वाटते की आमच्या हाताखाली काम करणारी जी माणसं आहेत याने गुलाम म्हणून राहिलं पाहिजे, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा माणूस आहे। गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, आता मला त्यांनी माझी जाणीव करून दिली आहे आणि म्हणून आजच्या पुढे आम्ही बंड करणार नाही, आम्ही हातामध्ये तलवारी घेऊ आणि जे अफजल खानाने आमचा कोथळा बाहेर काढायचा प्रयत्न केला त्याला आमचे वाघनखे दाखवू की आम्ही सुद्धा कशा पद्धतीनं लढाई जिंकू शकतो, कशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा हैराण करू शकतो। शरद पवार साहेबांची सुद्धा भेट घेतली, काय झाली चर्चा त्या ठिकाणी? पण एक संकल्प पुन्हा मी त्यांना सांगून आलो की साहेब जरी तुम्ही मला तिकीट देऊ शकत नसाल पण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असला पाहिजे। मी जातो अपक्ष म्हणून फॉर्म बनतो, बस त्यांचा आशीर्वाद घेऊन मी इथं आलो आणि आता मी आजपासून कामाला लागलो। महायुतीसोबत जाणं ही तुमची चूक होती? महायुतीसोबत जाण्याची मला तर सुरुवातीपासूनच वाटत नव्हतं, कारण भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे मला अगोदरपासूनच कळत न कळत बरंच वाटत नव्हतं। परंतु नमस्कार, मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात। झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत। आज आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राजकीय तापमान वाढलं आहे, कारण ह्या ठिकाणी विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी घोषित केली आहे। मात्र आता विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांची काय भावना आहे किंवा यांची काय ह्यानंतर भूमिका राहणार आहे, आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब आहेत। साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर। काय प्रतिक्रिया? आपण 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ह्या क्षेत्रामध्ये काम केलं, मात्र आता दुसऱ्यांदा तुम्हाला पक्षाची उमेदवारी मिळेल असं जवळपास 20 तारखेपर्यंत स्पष्ट, 20-21 तारखेपर्यंत तुम्हालाच उमेदवारीचं स्पष्ट होतं। मात्र ज्यावेळी उमेदवारांची यादी जाहीर करण्याची वेळ आली त्या अगदी काही तासाच्या नंतर आधीच माजी मंत्री बडोले साहेबांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत त्यांना उमेदवारी देण्यात आली। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी शासकीय सेवेत असताना निवृत्त झाल्यानंतर आलो 2013ला। माननीय प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या पक्षात आलो। नंतर सतत या पक्षासाठी हा पक्षाची वाट कशी होईल याकरता रात्रंदिवस संघर्ष केला। 2014च्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवली, तिथं माझी मोठ्या मताधिक्याने मला पराभव पत्करावा लागला। पण 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये प्रत्येक गाव मी पिंजून काढला आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पराभूत करून मी आमदार झालो। गेल्या 3-4 वर्षामध्ये मी जेवढी कामं केली तेवढी गेल्या 10 वर्षामध्ये राजकुमार बडोले केले असतील याच्या दुप्पट कामं करूनसुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असतानासुद्धा राजकीय समीकरण साधण्यासाठी माननीय प्रफुल्ल पटेल यांनी एक वेगळी दिशा घेतली आणि भारतीय जनता पक्षाचा माणूस ज्यांनी सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एवढ्या वर्षामध्ये विरोध केला त्याच माणसाला पक्षात आणून त्याला तिकीट दिली। हा माझ्यावर अन्याय नाही आहे, तर हा अन्याय अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जनतेचा आहे, हा अन्याय शेतकरी शेतमजुरांचा आहे, हा अन्याय बेरोजगार मुलांचा आहे। आणि त्यामुळे मी आता असा विचार करतो आहे की जरी मला कुठल्याही राजकीय पक्षाने तिकीट दिली नसेल तरी आत्तापर्यंत पोरगा म्हणून माझ्यासोबत होता, मी आज माझ्या मुलासाठी एक बाप म्हणून रणांगणामध्ये येणार आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या मतदारसंघासाठी जे केलेलं आहे त्याची उतरं म्हणून आम्ही सुद्धा लोक
लोकांपर्यंत जाणार आहोत, त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने आम्ही या मतदारसंघ पिंजून काढून आम्ही मोठ्या संख्येने जिंकून येऊ असा मला पूर्ण विश्वास आहे. सगळे तरुण पोरं, सगळ्या महिला, सगळ्या युवती आणि सगळे शेतकरी शेतमजूर हे संबंध लोक आमच्या पाठीचे आहेत. परवाच्यापासून 1.5-2 दिवसापासून जेव्हापासून राजकुमार बडोले या राष्ट्रवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला तेव्हापासून अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेब हे फार बेकार झालं, हा तुमचा विश्वासघात करण्यात आला आणि हा विश्वासघात कशा पद्धतीने झाला हे आम्हाला सगळं माहिती आहे. फक्त माझ्या जवळचेच लोक, माझ्यासोबत सावलीसारखे राहत असणारे लोक, याच लोकांनी विश्वासघात केला आहे. त्यांनासुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना पक्का आम्ही धडा शिकवू असा आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आमचे निवडक कार्यकर्ते आहेत त्यांची सभा घेणार आहोत आणि पुढची वाटचाल आमची कशी राहणार आहे याकरता आम्ही आमची व्यूहरचना तयार करून पुढे आम्ही जाणार आहोत. एवढं मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो. पण ज्या पद्धतीनं माझ्यासोबत धोका करण्यात आला अशा प्रकारचं कुठल्याही राजकीय नेत्या जीवनामध्ये प्रसंग येऊ नये अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी आम्हाला धोका दिला, ज्यांनी आमच्या धोकेबाजी केली त्यांना आम्ही निश्चित धडा शिकवू असा पूर्ण मी विचार व्यक्त करतो, संकल्प करतो. आणि जोपर्यंत या मतदारसंघातून डुप्लिकेट येणारी माणसं हे जोपर्यंत आम्ही हद्दपार करणार नाहीत तोपर्यंत आम्ही निश्चितच स्वस्थ बसणार नाही. एवढं मी तुम्हाला सांगतो आहे. मलासुद्धा फार वाईट वाटतं की मी काय बोलू नये, पण मला आता बोलायची वेळ आली की सैतान एक रात में इंसान बन गए और साले जितने नमक हराम थे कप्तान बन गए. कप्तान बन के राष्ट्रवादी की यहाँ पे आके आस लगा के बैठे, लेकिन मेरा वादा है कि देखना आने वाले 4 दिन में इस विधानसभा क्षेत्र का कैसा हाल होता है ये हमारे सामने तमाम जनता देखेंगी, हमारे लोग देखेंगे और तब लड़ाई का मज़ा भी आएगा. इतना मैं आपको बता सकता हूँ. आपण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या अगदी निकटवर्गीय म्हणून तुमची ओळख होती. आपण त्यांच्या निर्णयाशी सोबत म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादीचे 2 भाग झाले आपण सरकारसोबत त्यांच्याच बोलण्यानुसार गेलं. आपण सांगितलं की त्यांचे ते तुमचे राजकीय निर्णय तेच घेतात आणि त्यांच्या बोलण्यानुसार तुम्ही गेले. मात्र एवढं निकटवर्ती असून सुद्धा तुमच्यासोबत असं होईल अशी कधी अपेक्षा केली होती साहेब तुम्ही? कधीच नाही. अशी अपेक्षासुद्धा माझ्या स्वप्नातसुद्धा आली नाही. परंतु वरिष्ठ नेत्यांना असं वाटते की ही आमच्या हाताखाली काम करणारी जी माणसं आहेत याने गुलाम म्हणून राहिलं पाहिजे. पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा माणूस आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आता मला त्यांनी माझी जाणीव करून दिली आहे आणि म्हणून आजच्या पुढे आम्ही बंड करणार नाही. आम्ही हातामध्ये तलवारी घेऊ आणि जे अफजल खानाने आमचा कोथळा बाहेर काढायचा प्रयत्न केला त्याला आमचे वाघनखे दाखवू की आम्ही सुद्धा कशा पद्धतीनं लढाई जिंकू शकतो, कशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा हैराण करू शकतो. या अर्थानेच आम्ही पुढे जाणार आहोत. तुम्हाला एवढं मी सांगतोय. आपण उमेदवारी कपल्यानंतर शरद पवार साहेबांची सुद्धा भेट घेतली. काय झाली चर्चा त्या ठिकाणी? शरद पवार साहेबांची भेट घेतली. त्यांनी मला सांगितलं चंद्रिका पोरे आम्ही तुमची वाट बघत होतो, पण ही आता तिकीट काँग्रेसच्या कोट्याला गेलेली आहे. मी त्यांना विनंती केली, माझं चुकलं, पण जी चूक माझ्याकडून झाली ती चूक माझ्या जीवनामध्ये निश्चितच मी रेखांकित करून ठेवलेली आहे. याच्यापुढे अशा प्रकारच्या कुठल्याच दलबदलू नेत्यांवरती मी विश्वास ठेवणार नाही आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं माझं विचारधन समोर घेऊन मी शेवटी आपल्या जनतेची सेवा करत राहणार आहे. पण एक संकल्प पुन्हा मी त्यांना सांगून आलो की साहेब जरी तुम्ही मला तिकीट देऊ शकत नसाल पण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असला पाहिजे. मी जातो, अपक्ष म्हणून फॉर्म बनतो, बस त्यांचा आशीर्वाद घेऊन मी इथं आलो आणि आता मी आजपासून कामाला लागलो. महायुतीसोबत जाणं ही तुमची चूक होती? महायुतीसोबत जाण्याची मला तर सुरुवातीपासूनच वाटत नव्हतं, कारण भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे मला अगोदरपासूनच कळत न कळत बरंच वाटत नव्हतं. परंतु एक आमचे काही बंधनं असतात. ज्या राजकीय पक्षामध्ये आमदार म्हणून आम्ही आलो त्या राजकीय पक्षाचे काही आदेश असतात ते पाळावे लागतात. पण महायुतीमध्ये जाण्याचा एकमेव मला जो मार्ग सापडला होता की आमदार म्हणून जर मी महायुतीमध्ये गेलो नसतो तर निश्चितच विकासाची कामं आत्तापर्यंत एवढे करू शकलो आम्ही तर हे मला करता आले नसते. तर तेही मी मान्य करतो. परंतु ज्या पद्धतीनं माझी तिकीट कापण्यात आली ही सुद्धा पद्धत तिकीट कापण्याची ही कुठल्याच सर्वसामान्य जनतेला, नागरिकाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला अजिबात आवडलेली नाही आणि ते निश्चितच आमच्या या संख्याबळाला पाठबळ देतील
त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही पुढची आमची वाटचाल सुकर करणार आहोत एवढं मी आपल्याला सांगू शकतो. आपण खूप कार्यकर्त्यांशी सुद्धा बोललो ह्या निर्णयानंतर. अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातले कार्यकर्ते राजीनामे सुद्धा देत आहेत. तुमच्यापर्यंत सुद्धा खूप कार्यकर्ते बोलत असतील. काय आहे सर कार्यकर्त्यांची भावना? कार्यकर्त्याची भावना त्यांच्या मनात तर प्रचंड आक्रोश आहे की ज्या माणसाने आमदार पदापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आणलं त्या माणसावरती अशा प्रकारचा अन्याय झाला तर त्यांची आता अशी भावना आहे की अन्याय आम्ही सहन करणार नाही, याचा प्रतिकार करणार आणि ज्या लोकांनी अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेतला त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही धडा शिकवू असा त्याने सुद्धा संकल्प माझ्यासमोर बोलून दाखवलेला आहे. अपक्ष लढण्याची तयारी आहे आपली? अपक्षच लढणार आपण, पण कुठल्या तरी छोट्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आणि ते सुद्धा ती माणसं छोटी नाही आहेत, ते सुद्धा या संबंध महाराष्ट्राला माहीत आहेत आणि त्यांची काय ताकद आहे हे सुद्धा सर्वसामान्य जनतेला माहीत आहे. आणि महायुती सरकारचं किंवा ह्या निर्णयाचं जर तुम्हाला लोकांपर्यंत ही गोष्ट नेऊन न्यायची असेल तर सर्वसामान्य लोकांची समजूत कशी घालाल तुम्ही? सर्वसामान्य लोकांची समजूत तर मला घालता येईलच, पण सर्वसामान्य माणूस आमच्या पाठीशी कसा उभा राहील, आमच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाचं परिमार्जन जर त्यांना सुद्धा करायचं असेल तर त्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे. गोरगरिबाच्या माणसातून एक माणूस जर आमदार होत असेल, सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करून त्यांना विचारधन देत असेल, त्यांना मदत करत असेल तर असे विचार किंवा अशा प्रकारची मदत कदाचित आमच्या श्रेष्ठींना आवडली नसेल आणि म्हणून त्यांना वरच्यावर काम करायची आत्तापर्यंत सवय झालेली आहे. 35-40 वर्षामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, पण सर्वसामान्य जनतेसाठी फायदा व्हावा याकरता त्यांनी काय केलं याबद्दल जनताच त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्याबद्दल मी अति काय जास्त बोलू इच्छित नाही. ह्या निर्णयानंतर अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल साहेबांसोबत बोलणं झालं तुमचं सर? प्रफुल्ल पटेलशी मी 2दा बोललो होतो. प्रफुल्ल पटेलने मला सांगितलं की असं काही नाही आहे. मी त्यांना सांगितलं की साहेब मला असं ऐकायला मिळालेलं आहे की राजकुमार बडू राष्ट्रवादीमध्ये येत आहे. प्रफुल्ल पटेलची या 2 दिवसापूर्वीच त्यांना भेटलो होतो मी, पण त्यांनी सांगितलं तुमची तिकीट पक्की आहे, तुम्ही वापस जा, तुमच्या कामाला लागा. प्रचंड ताकदीनं आम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे मेळावे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही आमचं संपूर्ण येणारं आयुष्यसुद्धा आम्ही बलिदान करायचा प्रयत्न केला, पण त्या बलिदानाची आम्हाला या अशा घटकेला आमचा विश्वासघात करतील असं कधीही मला वाटलं नाही. त्यांनी आम्हाला अंडर इस्टिमेट केलेलं आहे आणि त्यामुळे अंडर इस्टिमेट करणाऱ्या एखाद्या नेत्याला, आमदार होणाऱ्या माणसाला, विद्यमान आमदाराची जर तिकीट अशा पद्धतीने कापत असतील तर अपमानाचा बदला निश्चितच आम्ही घेऊ एवढं मी सुद्धा जनतेला आणि आपल्याला सुद्धा सांगतो. बरं, अपमानाचा बदला घेऊ म्हणत आहेत. होते अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब. खरं तर तिकीट कपल्यानंतर यांची काय भावना आहे आणि नेमकं लोकांपर्यंत लोकांची समजूत कशी घालणार आहेत, अपक्ष उभे होऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत कसे घेणार आहेत, आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आपण आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.